नमस्कार, मी जागृती मोरे. चित्राई रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत रेशनच्या तांदूळापासून मऊ लुसलुशीत पांढरा शुभ्र आणि जाळीदार असा ढोकळा. यासाठी मी घेतलेला आहे 1 वाटी तांदूळ. आपण थोडा वरतीही घेऊ शकतो. तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतला. 2 ते 3 वेळेस हा तांदूळ मी धुतलेला आहे. आता हा तांदूळ पाण्यात भिजायला ठेवायचा आहे 5 ते 6 तासासाठी. 5 ते 6 तास झालेले आहेत. 5 ते 6 तासानंतर हा तांदूळ आता छान भिजून गेलेला आहे. आता ह्या तांदूळाचे पाणी काढून हा तांदूळ मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचा. हा तांदूळ मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे. या ठिकाणी मी घालते आहे 2 चमचे साखर. साखर आपल्याला गोड आवडत असेल त्याप्रमाणे आपण 2-3 चमचे किंवा 4 चमचे घेऊ शकतो. मी 2 चमचे साखर घेतलेली आहे. निंबू फूल आंबटपणा येण्यासाठी. निंबू फूल टाकलं. आता मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. बारीक करून घेतलं. आता हे तांदूळाचं तयार केलेलं पीठ आपण एका भांड्यात वेगळं काढून घ्यायचं आहे. यामध्ये आपण थोडं पाणी ॲड करू शकतो. थोडं पाणी घातलं. चवीनुसार मीठ. मीठ घालून मिक्स करायचं आहे. गॅसवर मी इडली पात्र ठेवलेलं आहे. या पात्रामध्ये आपल्याला हा ढोकळा तयार करून घ्यायचा आहे. यामध्ये मी घातलं पाणी. अर्धा तांब्या मी पाणी घातलेलं आहे. इनो. या तांदूळाच्या पिठामध्ये आता मी इनो घातला. हा इनो टाकून आपल्याला हे पीठ छान असं फेटून घ्यायचं आहे. इनो टाकल्यानंतर हे पीठ फुलून येतं. आपण इनोच्या जागी आपण खाण्याचा सोडा देखील टाकू शकतो. भांड्याला तेल लावून घ्यायचं. पाणी आता गरम होत आहे. पाणी गरम झालं आहे. पीठ छान फुलून आलेलं आहे तांदूळाचं. तांदूळाचं पीठ टाकून घेतलं. भांड्याला तेल लावलेलं आहे. तयार केलेलं मिश्रण मी त्यात टाकलं. आता आपल्याला 15 मिनिटे झाकून ठेवायचं आहे. 15 मिनिटासाठी आपण हे झाकून ठेवणार आहोत. पंधरा मिनिटं झालेली आहेत. ढोकळा छान असा तयार झालेला दिसून येतो. यामध्ये आपण चमची टाकून बघायची. चमची टाकून बघायची म्हणजे कळतं की ढोकळा तयार झालेला आहे किंवा नाही. कच्चा असेल तर चमचीला थोडे पीठ लागून येतं. ढोकळा छान असा तयार झालेला आहे. पकडच्या साह्याने आपण हे काढूया. आता पकडच्या साह्याने मी काढून घेतलं. ढोकळा छान पांढरा शुभ्र झालेला आहे. अगदी पांढरा शुभ्र दिसून येतो आहे. आता एका ताटामध्ये मी तो ढोकळा काढून घेतला. आता याला पलटून घ्यायचं आहे.
हा ढोकळा मी पलटून घेतला. खूप छान पांढरा शुभ्र ढोकळा दिसून येतोय. अगदी पांढरा शुभ्र दिसतोय ढोकळा. तडका यासाठी मी घालते आहे तेल. या तेलामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता, मिरची असं आपण ॲड करू शकतो. जिरे, मोहरी, यामध्ये आपण कढीपत्ता पण घालू शकतो. आता ढोकळ्यावर तडका द्यायचा आहे. त्याला पसरवून घ्यायचं चमचीच्या साहाय्याने. यावर आपण थोडं साखरेचं पाणी देखील घालू शकतो. साखरेचं पाणी आपण यावर टाकू शकतो. आता कट करून घेतलं. हा ढोकळा आपण ग्रीन चटणी सोबत सुद्धा सर्व्ह करू शकतो. अगदी छान असा ढोकळा तयार झालेला आहे. छान असं कट करून घ्यायचंय त्याला. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करून शेअर करा. म्हणजेच अशाच नवनवीन रेसिपी आपल्याला यापुढे बघायला मिळतील. ढोकळा तयार झाला आहे. कोथिंबीर त्यावर मी टाकली थोडीशी. हा ढोकळा आपण ग्रीन चटणी बरोबर सर्व करू शकतो. तुम्ही बघू शकता ढोकळा छान स्पंजी झालेला आहे. त्याला छान जाळी आलेली आहे. पांढरा शुभ्र मऊ आणि लुसलुशीत असा ढोकळा तयार झालेला आहे. हा ढोकळा तुम्हीही एकदा करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा ढोकळा कसा झाला म्हणून. थँक्यू.